आणि आता एक मोठी बातमी, मुंबईमध्ये तब्बल 349 किलोचं कोकेन पकडलेलं आहे। मोठी बातमी, इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन पकडण्यात आलेला आहे। यामुळे मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झालाय। मुंबईत पकडलेल्या या ड्रग्जची किंमत 1745 कोटी इतकी आहे। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, तर मुंबईमध्ये 349 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आलेला आहे। यामुळे मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झालाय। मुंबईत पकडलेल्या या ड्रग्जची किंमत 1745 कोटी असल्याचं कळतंय। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। तर एक प्रकारे मुंबईमध्ये ड्रग्ज माफियांचा आता सुळसुळाट झालेला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण मुंबईमध्ये तब्बल 349 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आलंय। यामुळे मुंबईमध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा हा पर्दाफाश झालेला आहे। अमित शहा यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। त्यांनी स्वतः या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे। त्यांचं हे ट्विट आपण पाहतोय। 1745 कोटी इतकी त्याची किंमत आहे। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। 349 किलोंचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये पकडलेल्या या ड्रग्जची किंमत 1745 कोटी इतकी आहे। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, काय अपडेट? खरं तर आपण पाहिलं तर गेल्या अनेक काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये एनसीबी असेल किंवा अँटी नार्कोटिक्स असेल यांनी छोट्या मोठ्या कारवाया ज्या आहेत त्या ड्रग्सच्या केल्या आहेत। कुठेतरी सर्व्हिलन्स त्यांचा पूर्ण शहरावरती किंवा संपूर्ण राज्यावरती आहेत। पण आताची जी माहिती आहे, आताची जी अपडेट आहे त्यानुसार जवळपास 349 किलोचं कोकेन आणि उच्च दर्जाचं कोकेन जे आहे ते एनसीबीने म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जे आहे ते पकडलेलं आहे। मुंबईत ते सीज केलेलं आहे। अर्थात ही मोठी कारवाई आहे आणि हा जो साठा होता, हे जे कन्साइनमेंट होतं याची एकूण किंमत जी आहे ती 1700 कोटींपर्यंत जाते आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय रॅकेटचा जो आहे तो इथे पर्दाफाश करण्यात आलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की इथे जो अप्रोच वापरला गेला, इथे जी मोडस ऑपरेंडी वापरली गेली एनसीबी कडून ती छोट्या डीलर्स पासून मोठ्या डीलर्स पर्यंत म्हणजेच बॉटम टू टॉप अशी आहे। त्याच्यामुळे आधी छोट्या कन्साइनमेंट, त्यानंतर थोड्याशा अजून मोठ्या कन्साइनमेंट्स आणि आता एवढी मोठी ही कन्साइनमेंट जवळपास 350 किलोची कन्साइनमेंट जी आहे ती एनसीबीने पकडलेली आहे, जप्त केलेली आहे। खरं तर अमित शहानी गृहमंत्री आहेत तर अमित शहानी स्वतः या संपूर्ण कारवाईचं जे आहे ते कौतुक केलेलं आहे आणि अशा ड्रग्ज माफियांविरोधात अजून कठोर कारवाई करू असा इशारा सुद्धा अमित शहा यांनी दिलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे काय तर महाराष्ट्रात सध्या जर आपण पाहिलं तर एकीकडून एनसीबी आणि दुसरीकडून अँटी नार्कोटिक्स ब्युरो, अँटी नार्कोटिक्स सेल अशा दोन्ही ज्या या संस्था आहेत या विभाग जे आहेत हे काम करतायत आणि कुठेतरी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न आपल्याला इथे दिसतोय। संकेत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।